कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? एवढे अर्जंटली का बोलवलं? पप्पाजी, आपली नेत्रा सापडली। काय? डॅड, आम्ही रात्रभर नेत्राशी गप्पा मारत होतो। म्हणजे नेमकी कुठली नेत्रा? अस्तिकाच्या रूपात आहे ती की? नाही, ओरिजिनल नेत्रा। नक्की काय म्हणायचं तुम्हाला? एक मिनिट, मी सांगते। भाऊजी, आम्ही रात्रभर नेत्राशी बोललो आणि या दोघांचाही विश्वास बसलाय की जी नेत्राच्या रूपात आहे तीच खरी नेत्रा आहे। दोघांचाही विश्वास बसलाय म्हणजे तुझाही विश्वास कशावर? डॅड, आम्ही सांगतोय ना तुम्हाला, आमच्यावर विश्वास ठेवा ना, तीच नेत्रा आहे। आधी आपली नेत्रा सापडली, जी नेत्राच्या रूपात आहे ना ती आपली खरी नेत्रा आहे रे। मला सुद्धा आतून तसंच वाटतंय, पण आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये आणि जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार? इंद्राणी मॅडम, पुरावा कशाला हवाय? आम्हाला कळलंय तेवढं पुरेसं नाहीये का? केतकी, असा इमोशनली विचार करून चालायचं नाही। आपण बोलूया नंतर। पप्पाजी, आमची नेत्राने ओळखवा માટે चूक होणारच नाही ना? हो भाऊजी, प्लीज विश्वास ठेवा ना आमच्यावरती। मी तुमच्या भावना समजू शकतो, पण काही निर्णय हे भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचे नसतात। आणि ही अशी गोष्ट आहे ना जी इमोशनली नाही, प्रॅक्टिकल राहून विचार करून घ्यायची आहे। भाऊजी, तुम्हाला असं नाही वाटत आहे का की आपण नेत्रावरती अन्याय करतोय? खरं तर आबा ज्या दिवशी आपल्या घरी येऊन गेले ना तेव्हाच मला जाणवलं की जी नेत्राच्या रूपात आहे ती आपली खरी नेत्रा आहे, आणि म्हणूनच मी त्या दोघींवरही लक्ष ठेवून होते। ब्रो, तू बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मला पटतंय बाबाच, आपण प्रॅक्टिकलीच विचार करायला हवा। आधी अरे नाही काकू, हे बघा, आपण ज्या नेत्राला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो तिच्याबरोबर तिला घरी आणल्यानंतर आपण जे काही वागलो, जे काही केलं ते सगळं प्रॅक्टिकली विचार करून केलं। आपण संधी दिली तिला, आपण सगळेच बोललो तिच्याशी। इन शॉर्ट, अस्तिकाच्या रूपातली जी नेत्रा आहे तिला आपण स्वतःला सिद्ध करण्याची बऱ्याच वेळा संधी दिली आहे, पण अनफॉर्च्युनेटली नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी दिलीच नाहीये। नेत्राच्या रूपातली ती स्टोर रूम मध्ये सापडल्यापासून खरी नेत्रा कोण, अस्तिका कोण हा तिढा सुटतच नाहीये, आणि म्हणून मला तुझं पटतंय। एक्झॅक्टली, आणि म्हणूनच मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी द्यायला हवी। म्हणजे नक्की काय करायचं? सी काय आहे, इमोशन्स, फीलिंग, भावना, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकॅलिटी आणि लॉजिकच्या पलीकडे असतात। म्हणजे एखादा माणूस खोटं बोलू शकतो,
पण खोटे इमोशन्स इमोट नाही करू शकत. सगळ्यांनी माझं ऐका. आत्तापासून नेत्राच्या रूपातली जी आहे तिला घरात कोणीही काहीही करण्यापासून थांबवायचं नाही, अजिबात थांबवायचं नाही. तिला घरात सगळीकडे फिरू देत. आज रात्री अस्तिकाच्या रूपातली जी नेत्रा आहे तिची मी परीक्षा घेईन. आणि उद्या नेत्राच्या रूपातली जी आहे तिची परीक्षा घेईन. सी मला मला खरंच माहित नाही यातून आउटपुट काय निघेल, पण मला खात्री आहे की नेत्राच्या इमोशन्समुळे मी नक्की ओळखू शकेन की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे. खरं तर 1.5-2 वर्ष ओळखतोय मी नेत्राला, पण आमचं नातं एकमेकांच्या मनात घट्ट रुजलंय. न बोलताही आम्ही एकमेकांचं मन ओळखतो. मला असं वाटतं की मी एकदा अशा प्रकारे प्रयत्न करून बघायला हवा. कदाचित त्यामुळेच आपल्याला कळेल की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे. एकदा प्रयत्न करून बघूयात. प्रयत्न नाही, रिझल्ट हवाय मला. मला वाटलं होतं आज दिवसभरात नेत्रा काहीतरी गोंधळ घालेल, तीच नेत्रा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करेल. पण तसं काहीच घडलं नाहीये. याचा अर्थ नेत्राने शस्त्र टाकली आहेत, तिने हार पत्करली आहे. त्यामुळे आज रात्रीच एक घाव 2 तुकडे करायचे. आज रात्रीच अद्वैत अनंतात विलीन होईल आणि नेत्राच अस्तिका आहे हे सिद्ध होईल. मी विरोचकाचा आदेश नाही मोडू शकत, पण मी अद्वैतलाही नाही मारू शकत. तो हवाय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.